पनीर कशा प्रकारे रोस्ट केलं जातं. शार्वी काय करते मागे? शार्वी काय करते मागे? तंदुरी मसाला लावून आम्ही आता पनीरला रोस्ट करून घेतोय. हे सगळं साहित्य पिझ्झासाठी आहे. हे 4 पहिले आम्ही रोस्ट करून घेतलेले आहेत. आता हे पण ऑलमोस्ट झालेले आहेत. आता ह्यांचे आम्ही छोटे छोटे क्यूब्स शार्वी काय करतेले? छान, हे असे क्यूब पीस करून घेतलेले आहेत. म्हणजे त्याला एक फ्लेवर येईल, जो रोस्ट केल्याचा फ्लेवर आहे आणि तंदुरी मसाल्यामध्ये तो फ्लेवरच आपल्याला हवा आहे इथे. बाकी पनीर तसं नॉर्मली टेस्टमध्ये आपल्याला जसं आहे तसं आपल्याला त्याच्यात मिळणारच आहे, जो काय फ्लेवर येणार आहे तो. तर हे आपण आता असं क्यूब करून घेतले त्याचे बारीक, जे आपण पुढे वापरणार आहोत. आता आम्ही बिबाचा पिझ्झा आणि पास्ता सॉस वापरतोय. तो पिझ्झा पास्ता सॉस आता आम्ही लावून देणार आहोत बेसवर. स्प्रेड करून घेतोय. पूर्णपणे पिझ्झा पास्ता सॉस लावून झालेला आहे, व्यवस्थित स्प्रेड केला आहे. आता त्याच्यावर आम्ही हे मिल्की मिस्टचं मोझरेला चीज स्प्रेड करणार आहोत, जे आपण युजली पिझ्झाला वापरलेलं बघतो. आता हे व्यवस्थित आपण सगळं चीज किसून घेणार आहोत. पिवळी शिमला मिरची, 3 प्रकारच्या शिमला मिरच्या आहेत, कांदा आहे आणि कॉर्न आहेत आणि आपलं तंदुरी पनीर. आता हे व्यवस्थित आपण सगळ्या भाज्या स्प्रेड करून घ्यायच्या. आता आम्ही हे प्रोसेस्ड चीज आहे, हे आम्ही ह्याच्यावर किसत आहोत. असं व्यवस्थित चीज भाज्यांवर किसून घ्यायचे. आता ह्या पिझ्झावर असं फुल लोडेड चीज, प्रोसेस्ड चीज किसलेलं आहे. आता त्याच्यावर मी हा मिक्स्ड हर्ब्स टाकते. स्नॅपिंगचे मिक्स्ड हर्ब्स मी यूज करते. आता हे मिक्स्ड हर्ब्समुळे फारच सुंदर अशी चव येणार आहे त्याला. चीजला ते फार छान कॉम्प्लिमेंट करतात. अशा प्रकारे आता आपला पिझ्झा रेडी आहे. आता हा पिझ्झा
पिझ्झा रेडी आहे आणि आता त्याच्यावर आम्ही हे झाकण ठेवतोय. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातात आणि आपला चीज पण व्यवस्थित मेल्ट होईल. अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी आहे आणि आता आपण प्लेटमध्ये काढतो. हा पिझ्झा दिलेला आहे शार्वीला. शार्वी छान छान पिझ्झा शार्वी खाल्ली पळाली आहे. आहे. शार्वी पळाली आहे. शार्वीला पिझ्झा नको आहे. करपलं काय ग? तर आमचा पिझ्झा तयार झालेला आहे. खाऊन बघतो. डॉमिनोज आणि बाकी काय ते पिझ्झा हट सगळं फेल. बस. तिला तोंडाला होईल, तोंडाला बस.